नमस्कार मंडळी, आज वार शनिवार 23 ऑगस्ट 2025. आज आपण आलेलो आहे पिंपळा बसमध्ये ते टोमॅटोचे बाजारभाव बघण्यासाठी. तर मंडळी, तुमचं प्रेम आम्हाला भरभरून भेटतंय. त्या प्रेमासोबतच तुमचे जास्तीत जास्त आमच्या व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहे. त्यासोबतच तुम्ही एक छोटीशी आमच्यासाठी आमचं मनोबल वाढवण्यासाठी साईडचं जे उजव्या साईडचं बटन आहे सबस्क्राईबचं, तुम्ही दाबा की जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल आणि तुम्ही जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनाही शेअर करा, त्यांच्यामुळे आमच्या व्हिडिओचा फायदा होईल. तर चला आपण आज थेट जाऊया बाजारभावाकडे. 71 रुपये 451 रुपये एकदम 1 रुपये कमी होतात. मला असं व्यवस्था होते पिंपळगावला लिहून डायरेक्ट बनेल सगळ्याला माहिती. बरोबर नेहमी तो डायरेक्ट 71 लावत जातो आम्ही. 20 रुपये जाऊन 450 खाली होणार. 450 नाही 450 मॅडम ऍव्हरेज माल 450 मागितलं. हा, तुमची अपेक्षा काय? आमची आहे 450 पर्यंत आहे. 450 पर्यंत काय त्यांनी काय मागितलं होतं? 431 रुपये 431. हे आता शेट आहे दुसरे, आपण बघू आता ते काय मागतात. शेट मागून गेले ना. 471 रुपये फायनल. हा मीडियम आहे ना. मग किती जाडी आहे? मग 471 रुपये करून गेले. किती जाडी आहे? 52 कॅरेट. फक्त 52 आहे का? अजून दुसरं काय नाही? 52 हे तप्पी पुढं म्हणजे 4ची तप्पी. हा, चारशे 41 माल लोकलला. लोकल तू बोलेगा ना फिर से 80 कैरेट करके पकड़े दूसरी ट्रिप आने वाले तेरे को दूंगा. हाँ नहीं इतना नहीं हो जाएगा. काय मागितलं शे? 500 रुपये करून खाली. 591. 591 लोकलला 500 नहीं हो 491. हाँ लोकलला 451 आयडिया. तुमची अपेक्षा काय? जायला पाहिजे 550. जायला पाहिजे. लय काही मोठी अपेक्षा नाही आमच्यावाली, पण मग 550 काय अडचण नाही बॉस. बरोबर. आणि काय होतं, संध्याकाळी माल शॉर्टेज पडला, हे लोक 600 रुपये करतात, 750 रुपये करतात. तेव्हा भाव वाढून जातो. तेव्हा कसं मालाची किंमत तेव्हा कसं परवडतं? बरोबर की नाही? असं आहे. बरोबर. कुठला माल आहे? जोपूचा आहे का? आपले किती होत थोडा आहे? अरे मान हा, चौथा थोडा आहे. अरे मान भाव क्या बोला मैंने सर? एक क्रेडिट उतार दे इधर. दे देख हाँ देखो आगे वाला देखो उतरा है ना. देखो आगे वाला है. और एक लो. एक रुपये कम नहीं कर. माल ऐसा निकलेगा देखो ना मीडियम माल. काय मागितलं शेट? काय मागितलं? 550. तुमच्या 500 550 11 मागून राहिले. आमचे 550. अरे मान अरे वा, किती होत थोडा चौथा ॲव्हरेज माल मीडियम. धन्यवाद. माल चांगला है. नहीं चांगला कैसे है? माल बात पहले उसके बाद बोल. अरे त्या चपाती काय मागितलं? 400 रुपये. काय पेक्षा म्हणतात? काय पेक्षा मला नका टाकू बर का. काय टाकायचे?
हाँ? काय टाकायची काय ना अपेक्षा काय आहे? नहीं आए 700 रुपये की अपेक्षा कर रहा है, माल नहीं देख रहा, माल की तरफ नहीं देख रहा, लाव व्यवस्थित बिल्कुल योग्य लाभ खोटा नहीं लाभ नहीं रे एवढी बाजार तर 31 का रहा था 31 कर चल माल नहीं है 31 च्या कमी नको लावू तुमने जितने लिख दिए मैं उतने काट लूंगा दूसरी वाली बाजार तू पुरे काटून घे पुरी खाली करून घे आणि पावती देऊ नको दहा वाढव दहा वाढव 421 रुपये दहा वाढव काय मागितलं शेट 411 रुपये मागितलं ते 450 म्हणताय. अच्छा किती तोडा आहे? दुका कोणाचा माल? आपलं तुमचा माल शेट? तेवढ्यात ना हा ना किती तोडा आहे आमचं काय 5 तोडा आहे. म्हणजे ॲव्हरेज झालं मिडियम झाला काय मागितलं 400 अपेक्षा काय तुमची? 450 तरी गेलं पाहिजे. आपण बिना कमी करायची लावली नाही, कमी जास्तचा हिशोब नाही, पण ते सगळं आम्ही व्यापाऱ्याच्याच हातात दिलं ना ते. मीडियम माल आहे नाही 400 medium तर आहेच रुपये आहे, पण शेतकऱ्याच्या हातात काही ठेवलंच नाही ना. बरोबर 1000 रुपये कुठं 400 कुठं 200 कुठं, म्हणजे असं थोडं चुकीचाच निर्णय झालाय. 23 जाळ्या 23 जाळ्या हे बाई 23 जाळ्या 421 रुपये नो वांदा बर का नो वांदा केलाय का 421 नो बांधा हा लोकल 20 किलो द्यायचं बाकी काही द्यायचं नाही आम्हाला बैठो चलो नो वांदा लिहिला बरं का कोणी लिहित नाही पावतीवर मी लिहिलाय हा चला काय रोग काय मागितलं 21 421 रोग वाढले 20 रुपये भावनी वाला ते सांगले ते भाई गिरी आला ते ना मला पैसे भाई पैसे रेट जाली वाला ते सांगेल होता ते एक वांदा. एकच एकच वर चढून बघ काय आपल्या गाड्या गेलं ते. झालं ना खाली वाढू ना माल वाढू 5,500 के बाद जा रहे हो, गेलो नाही ना असं तिकडची. 21 ला येतो सर 21 ला येतो सर 521 रुपये कर खाली. 31 मानला नाही 21 कुठं 21 खाली व्हायचा भाव खाली व्हायचा भाव सर वरची बनवतो मी चल स्वतः मी गाडी मध्ये हे काय इकडून वाढून द्यायचे 550 तिकडे जाऊन मला 31 नाही करायची हेच वरची बनवून देतो जायचं का तुला जायचं नाही, मला काय जे पैसे वाढून दिले त्यांच्याकडे हे कमी आहे का? आहे ना घरचे मार्ग पण आहेत. झाले काही तुला आता पैसे वाढून लागत आहे. पण तिकडे गेले कमी नाही झाले पाहिजे. काकाने 500 नाही 3 नंबर का दिसत 31 करायला नाही कमी होणार मग त्याच मोजून आहे. काय नाही, मोकळी पाहिली तर काय एवढं. जाऊ दे चल उचल 3 नंबर गेली. 3 नंबर गेले शेतकरी भाऊ अमरचं राहिले किती कॅरेट आणले दादा आज? 53 जाळे कुठून आलं जोपूळ पाटील बाबाचे. जवळूनच आले. हो कोणती व्हरायटी अरे मग काय पावसाचा काय परिणाम पावसाचं काय नाही आता परिणाम, हे ट्रॅकिंगच थोडं फार राहिले बाकी काही. हो काय मागितलं मागितलं आता 525 रुपयांनी दिलं. हो चालले तुम्ही निघाल हो ठीक आहे धन्यवाद ओके धन्यवाद. नमस्कार शेठ नमस्कार काय मागितलं मागितलं 508 कोणती व्हरायटी आपली 108 108 किती तोडायचे हा तिसरा जोड आहे काय अपेक्षा तुमची नाही 550 जाईल लोकल को दिया क्या 511 आरके से अच्छा चालले का काय अपेक्षा 600 धन्यवाद किती कॅरेट आणले आज आज 226 कॅरेट 226 कॅरेट कोणती व्हरायटी 108 चालू हा का 108 108 आहे का बरं मला एक सांगा पावसाने काय परिणाम झाला पावसानं थोडा करपा वगैरे येतो आता आमचा बाजारभावावर काय परिणाम झाला हा बाजारभाव तुम्हाला काय वाटतं
काय आता चांगले बाजार भाव अशी आमची अपेक्षा आहे. काय मागितलंय नाही अजून आम्ही आता चालू हे आहे. बघ, व्यापारी आले बोला व्यापारी देखलो करो बोलो ना. इनको बोलो 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 226 इसमें 140 है उसमें से आज कौन सा मग कितना बोलो ना. हाँ 471 बोला नहीं नहीं और कितना लगा और तुम बोलो. तूने बोल तो दिया हम तो देने किस लाए ना. आप बोलो फाइनल लगा फाइनल डायरेक्ट पलटी है अपना बस चेक करने लगा. चल वो कितना लगाने का बोल. तेरा फाइनल बोल ना. अरे मीडिया है इधर बोल. एमके फर्मचे सर्वा संचालक काय मागताय ते 650 बोलले दादा. मी आज काय बोललो नाही विकी दादा. फुल कलर आणला द्यायचा फुल कलर आणला मला गुजरातलाच लागतो. आपण द्यायचं घ्यायचं व्यवस्थित बोला म्हणजे मला व्यवहार करायला. एकच शब्द बोला दादा. 501 रुपये लावेल आहे त्या भावात पलटी मारेल 9 वाजता डायरेक्ट पलटी. दादा रात्री मग 650 ने माल घेतला. वेळ तशी होती. मला काय कमी पडलं ना आयसरला माझ्या गुजरातच्या मी 601 रुपयाने वक्कल टाकलं. ते बी 142. हा मीडियम माल नाही मीडियम नाही दादा. मीडियम माल चालला 450 रुपये. तुला 500 रुपये लावेल. मग शेवट काय होईल दादा. नाही दादा तिथं मार्केट नाही राहिल्यावर लगेच दिलं असं 100% तुला. अरे रातचं सोड विषय दादा. इकडे 2 मिनिटाला मार्केट बदलत ते तर 12 घंटेची बात झाली. हा 650 देऊ का 511 रुपये होतील का. शेवट काय टिपू एक शब्द बोल दादा. शेवट 531 रुपये लावू का. बाकी तुझी इच्छा. चलो मामू. नमस्कार मंडळी. आपण इथं जे काही आपले मार्केटमधले जे खरेदीदार आहे आणि मेन म्हणजे आपले इथले जे मालक आहे सलीम शेठ मोगल यांच्या आपण यांची थोडं आपण संवाद साधणार आहे. कारण की मार्केटची परिस्थिती काय यावर्षी मार्केट कसं असणार आहे काय असणार आहे आणि जे आपले जे काही खरेदीदार आहे ते सांगतील सध्याची परिस्थिती काय. ते तर रोज मार्केटमध्ये राहतातच. आता आपण थेट जाऊया सलीम शेठकडे जाऊया. नमस्कार शेठ. नमस्कार. शेठ काय तुम्हाला काय वाटतं यावर्षीचं आवक कशी राहणार. सध्या वातावरण जर बघता वातावरण हे तांबाटीला अत्यंत पोषक आहे आणि त्यामुळे तंबाटी ही एकदम लागवड नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने पण तंबाटा आवक हा मार्केटला सतत राहणार आहे आणि मार्केट 500 रुपये हे एकंदरीत राहील कंटिन्यू. आणि पुढे साऊथ मध्ये माल कमी पडलेला आहे. बेंगलोर पण जसं नाशिक सारखे छोटे छोटे ठिकाणी छोटे छोटे ठिकाणी आता बाकी तिथे बी खूप माल आहे असं काही नाही. परंतु नाशिक टमाटा हा सरळ आणि व्यवस्थितपणे शेतकऱ्यांना पुरेसा पैसा हा भेटल असा अंदाज आहे एकंदरीत. म्हणजे मग तुम्हाला काय वाटतं आता शेतकरी बांधवांनी खर्च करायलाच पाहिजे. काय हरकत नाही खर्च करायला मार्केटवर. म्हणजे जे काय पावडर पाण्याचे आहे लोकांच्या मनात शंका काय राहते. चला आता हळूहळू बाब कमी होतोय. चला आता जेव्हा सोडून द्राक्ष टमाट्याच्या मागा द्या सोडून आता पुढचं कामाला लागा. त्यांनी पावडर वगैरे मारून टमाट्याची काळजी घ्यायला पाहिजे. पण नाही शेतकऱ्यांनी तर तंबाट्याची निगा ठेवलीच पाहिजे. कारण तंबाट्याचं हे सलग 2 ते 3 महिने मार्केट 500 रुपयाच्या डाऊन येणार नाही असा एक अंदाज आहे. लोकल 300 दुबई 400 आणि बांगला 500 हे मार्केट एकंदरीत राहिलं पाहिजे आणि राहील असा अंदाज आहे चालू वर्षी. आणि मार्केट एकतर रिक्स म्हणजे जर मार्केट 500च्या आत राहिलं ना तर व्यापारीची रिक्स वाढत नाही आणि शेतकऱ्याला पण मुबलक पैसा भेटतो. चला आता आपण आहे ना थेट जे मार्केटमध्ये खरेदी करतात ते असे आपले सर जे संचालक आहे अंबादास भाऊ जाधव. आपण आता त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार दादा. नमस्कार. अंबादास भाऊ मला एक सांगा. तुम्ही आता रोज खरेदीला राहता इथं तर तुम्हाला काय वाटतं मालाची दर्जा कसा मालाचा माल कसा येतोय आणि त्याची मागणी कशी होते. आता तुमच्या गाड्या किती झाल्या असं एक सविस्तर तुम्ही तुमचं सांगून द्या. मालामध्ये उठाव होत नाहीये पुढे आता त्याच्यामुळे मार्केट डाऊन आहे. माल पण आता पावसामुळे व्यवस्थित पोहोचत नाही त्याच्यामुळे मार्केट डाऊन होत आहे. बाकी काही नाही. मार्केट 600 रुपये राहिलं असतं. मार्केट पोहोचण्याची कॅपॅसिटी जी आहे ती पाण्यामुळे थोडी डाऊन झाली. बाकी काही नाही. आता अजून एक लोकांचे एक मनात एक प्रश्न आहे मोठा की जे मार्केट आहे ते काय आपलं वाड्यापेक्षा ते 100 रुपये अजून कमी कमी होतं. हे असा काय परिणाम झालेला आहे तुम्ही सांगा. आवक पण जास्त आहे आणि व्यापाऱ्यांना काय वाटतंय का माल पोहोचल का नाही याच्यामुळे व्यापारी थोडा डाऊन मध्ये चालतोय. नुकसान होईल तर 50,000चं होईल. जर जास्त टाईट घेतलं तर ₹1,00,000 होईल. तो प्रत्येक टायमाला ₹1,00,000 गाडी मागे घालू शकत नाही.
तो एकदा 1 दिवस 2 दिवस 3 दिवस तिसऱ्या दिवशी तो म्हणाल आटा खाव पण घाटामध्ये खाव, अशी कॅपॅसिटी राहते. बरोबर. निश्चितच आता दादाने एक शेवटचं वाक्य सांगितलं आपल्याला, आटा आटा खाओ लेकिन घाटा मत खाओ. त्या पंक्तीप्रमाणेच आताचं जे आपलं आहे, जे लोकांच्या मनात शंका होती शेतकऱ्यांच्या मनात की भाव का वाढतो, भाव का कमी होते, त्याचं आता आपल्याला शक्यतो याचं उत्तर भेटलेलं आहे. तर मंडळी, आता आपण बघितली जे काही व्हिडिओज घेतले आपण, ते साधारणतः आता 2च्या नंतरचे जे आपण जे बाजारभाव सांगितले तुम्हाला, आता तुम्ही बघू शकता आवक ही हळूहळू वाढते. 2 लाईन लागलाय. निश्चितच आता लोकलवाले आता आलेले, एक्सपोर्टवाले आणि गुवाहाटीवाले अजून काही कोणी दिसत नाही, कोणाची पावती तर दिसलेली नाही. पण लोकलची सरासरी साधारण भाव आपला 5.5 आहे. धन्यवाद.